आपल्याला कल्पना आहे की जवळपास 35,000 कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत। यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता 7,490 कोटी रुपये, कृषी विभागाकरता 2,147 रुपये, उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता 4,112 कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय। ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता 3,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता 1,400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे। कापसाचा बोनस आपण घोषित केलेला आहे। संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं 55,000 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण संत्र्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे। सोयाबीनची खरेदी हमी भावानं गेल्या 15 वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड खरेदी आपण यावर्षी केलेली आहे। ती अजूनही सुरू आहे। 12 जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार आहे। कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमी भावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत। CCI मध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही। ती स्थिती तुडीची आहे। खरेदी केंद्र उघडले आहेत पण मार्केटमध्ये हमी भावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे। त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची विक्री चालली आहे। जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेन्शन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहे त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे। यासोबत आपली जी मित्रा संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण रस्ते हे आमचा प्रयत्न असा आहे की 1,000 लोकसंख्येची जी गावं आहे या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडायचं। त्या संदर्भात एशियन डेव्हलपमेंट बँकेशी करार आपला झाला। कौशल्य विकासाचे 500 केंद्रांच्या अपग्रेडेशनचा आपला करार झाला आहे। आणि मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी बांबू मिशन सुरू केलं। बांबू हा शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतो आणि त्यामुळे बांबूच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्याकरता अर्थपुरवठा एशियन डेव्हलपमेंट बँक आपल्याला करणार आहे। त्या संदर्भात त्यांच्याशी आपण करार केलेला आहे। या अधिवेशनामध्ये जी काही बिलं आपण मंजूर केली त्यातली काही बिलं अत्यंत महत्त्वाची आहेत ज्याच्यामध्ये तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये आपण परिवर्तन केल्यामुळे जो छोटा प्लॉट धारक होता त्याचं घर असून देखील त्याच्या प्लॉटचं नियमितीकरण होऊ शकत नव्हतं ते नियमितीकरण आता होऊ शकणार आहे। खरं म्हणजे याचा निर्णय आपण मागच्या काळातच घेतला होता पण 25% आपण त्याच्यावर दंड लावला होता। त्यामुळे 5-7 वर्षात एकही ॲप्लिकेशन आपल्याकडे आली नाही। तो दंड 5% करण्याचा निर्णय आपण घेतला। दुसरं आपण आपल्या गड किल्ल्यांवर जे लोक घाण करतात दारू पितात त्यांच्याकरता शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आपण विधेयक पास केलं। हैदराबाद इनामे व रोज अनुदाने या संदर्भातला कायदा मंजूर केला ज्यामुळे मराठवाड्यामध्ये ज्या जमिनीवर लोक बसलेले आहेत आणि ते कुठेतरी निजामाच्या काळाच्या जमिनी असल्यामुळे त्यांना वर्ग 2च्या जमिनी म्हणून ट्रीट केलं जातं त्या वर्ग 1च्या म्हणजे त्याची मालकी त्या लोकांना देण्याचा निर्णय आपण केला।
धाराशिवसारखं पूर्ण शहर हे वर्ग 2च्या जमिनीवर आहे, आता त्यांना वर्ग 1च्या जमिनीत ते कन्व्हर्ट करून घेता येईल। त्याचबरोबर महाराष्ट्र आपलं जे नॅशनल लॉ स्कूल आहे छत्रपती संभाजीनगरचं, त्याच्या नावामध्ये बदल करून औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर करणं असेल आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम या अधिवेशनामध्ये आम्ही केलेलं आहे।